शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहेत मेशमेक्स बायोचार कंपनी आहे. तर त्या कंपनीने एक त्यांचं खताचं प्रोडक्ट आपल्या कृषी प्रदर्शनला त्यांनी ठेवलेलं आहे. तर त्यांची जी खत आहे त्या खताची काय आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडणारी माहिती आहे ते आपण मॅडमकडून विचारून घेऊ. मॅडम, आपल्या खतामध्ये काय शेतकऱ्यांना कसा बेनिफिट भेटेल याच्यासाठी आपण काय सांगू शकता या खताबद्दल? चालेल. नमस्कार. प्रथमतः मी माझी माहिती सांगते. मी डॉक्टर प्रियंका साठे. मी मॅशमेक्स या कंपनीमध्ये बायोचार आणि फर्टिलायझर संशोधन करते. मॅशमेक्स ही कंपनी ॲक्च्युली एक बायो एनर्जी कंपनी आहे, जी ॲग्रिकल्चरल रेसिड्यू यांना प्रोसेस करून एक कार्बन कॅप्चर मेकॅनिझम फॉलो करते आणि त्याच्यामधून जो प्रोडक्ट मिळतो प्रोडक्ट तो बायोचार आहे. आणि त्या बायोचारचा खूप जास्त उपयोग हा जमिनीसाठी होतो, जमिनीचा कस वाढवण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता, बायोचारचे सॅम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पार्टिकल साईजचे बायोचार आहेत. एक 2 मिलीमीटर अँड मायक्रोनाइज्ड बायोचार. तो हा बायोचार जेव्हा आपण जमिनीमध्ये ॲड करतो तेव्हा जमिनीची पोषकता वाढते, जमिनीचा कस वाढतो, जमिनीचा कर्ब वाढतो, जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात त्यांचं कार्य जास्त जलद होतं, जमिनीची पाणी धरून ठेवायची क्षमता वाढते आणि त्याचबरोबर जमिनीची न्यूट्रिएंट धरून घ्यायची क्षमता वाढते. आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा काय होतो तर झाडांची वाढ भरघोस होते. आणि त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही इथं बघू शकता. हे आहे आपला पॉट ज्याच्यामध्ये फक्त सॉईल टाकलेली आहे. हा पॉट आहे ज्याच्यामध्ये फक्त कंपोस्ट आहे आणि या पॉटमध्ये एनरिच्ड बायोचार आहे ज्याच्यामध्ये बायोचार प्लस जमिनीची उगवण क्षमता वाढवायचे काही प्रोडक्ट ॲड केले गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये पिकांची ग्रोथमध्ये फरक दिसू शकता. हे जवळपास 21 दिवसाचं रोप आहे आणि अक्षरशः तिप्पट वेगाने जास्त वाढ पिकांची होते आणि जमिनीचा कस खूप काळापर्यंत वाढतो. कारण बायोचार एकदा का जमिनीत टाकला तर त्याचा डिग्रेडेशन लवकर होत नाही, त्याच्यामुळे खूप दूरपर्यंत त्याचा इफेक्ट राहतो. आणि शेतकऱ्यांना सीझन आफ्टर सीझन म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये 30 ते 40% जास्त यील्ड बेनिफिट मिळतं.